नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा माझं काय काम चालू आहे. मी आता दळण केलंय, तर बघा सगळं सूप हे खराब झालंय. त्यानं पाकडता येईना गेलं, इथं छिद्र पडले थोडंसं आणि पाकडायला तर सगळं पाठीमागून गळायलंय. मग आता हे सूप सारवायला आले. तर बघा आता ह्या सुपाला शेणाने सारवते. हे आपल्या गावरान गाईचं शेण आणि गावरान गाईच्या शेणाने सूप सारव. तसं तर शेणाने कुठला पण सारवत असते, पण गावरान गाईचं शेण असतं तर मग तर चांगलंच आहे. आणि आता हे अंगण पण खराब झालंय, मग इथं सूप सारून घेते आणि सूप सारवल्यानंतर लगेच अंगण सारवून घेते. तर तुम्ही सूप कसलं वापरता, फायबरचं वापरत असला तर तुम्हाला काय सारवायची गरज नाही. पण आता असले सूप तर सगळे बुडालेत. हे सूप आहे इळूच्या ह्याचं कंपाट्याचं, इळू भिजवून असं वरले पट्ट्या काढून बनवलेलं. तर हे जुन्या पद्धतीचं सूप आहे आणि हे असंच सूप आम्ही वापरतो. तुम्ही कसं वापरता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे सूप सारवतात महालक्ष्मीच्या आपण गाठी घेताना हे सारवलेलं सूप लागतंय म्हणून गाठीकीच्या आदल्या दिवशी सूप सारवतात. पहिला आमच्या सासूबाई सारवायच्या, पण आता सासूबाई त्या नसल्यामुळे आता सगळं हे काम मलाच करावं लागतं. तर तुम्ही कसलं सूप वापरता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं सूप बघितलंय का तुम्ही, हे पण सांगा. तर चला मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.